नमस्कार। आज सकाळी पोहे बनवण्यासाठी पोहे घेतच होते तोवर घरातल्यांनी सांगितले की पोहे खायची इच्छा नाही। मग काय करणार? मग मी पोहे वापरून एक दुसरीच रेसिपी आज ट्राय केली। चला तर मग आपण बघूयात। त्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहे। पोहे नेहमी 2 ते 3 वेळा धुवून घ्यावे, कारण नाही धुतलं की त्याला कुबट असा वास येतो आणि त्याची चव देखील बिघडते। आता मी याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे साधारणतः 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेणार आहे। तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर देखील करू शकता। हे बघा, इथे माझे मिरची झालेले आहेत। या रेसिपीसाठी जास्त काही पदार्थ आपल्याला लागत नाहीत। बेसिक जे आपल्या स्वयंपाकघरात असतात तेच पदार्थ आपण वापरायचे आहेत। आता इथे साधारण मी एक अर्धा कांदा घेते, कारण मी फक्त 1 कप पोहे घेतले होते, त्यामुळे मला कांदा जास्त नको होता। कांदा देखील आपण छानसा बारीक असा चिरून घेऊयात। हे बघा, इथे कांदा आपला चिरून तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये एक अर्धा टोमॅटो मी वापरणार आहे। तुम्ही जर जास्त बनवत असाल तर टोमॅटो आणि कांदा याचे प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता। काही वेळा लहान मुलं भाज्या खायला पाहत नाहीत, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे काहीतरी जुगाड करून भाजी त्यांच्या पोटामध्ये घालू शकता। हे बघा, इथे टोमॅटो चिरून झालेले आहे। आता मी थोडंसं कलरसाठी किंवा टेस्ट वाढण्यासाठी थोडासा गाजर मी घेत आहे। साधारण मी एक अर्ध गाजर इथे किसून घेते। मुलांना गाजर किंवा काकडी असेच खायला आवडत नाही, त्यामुळे आपण नेहमी पराठा किंवा अजून काही पदार्थामध्ये ते लपून छपून घालून त्यांच्या पोटामध्ये टाकत असतो। चला, आता इथे सगळ्या भाज्या माझ्या कट करून झालेल्या आहेत। आता पोहे देखील असे मोकळे झालेले आहेत। इथे एक मी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे। याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी मी ते थोडंसं ताक वापरले आहे। ताक किंवा दही तुम्ही घातल्यानंतर काय होतं की त्याची टेस्ट म्हणजे गोड आणि आंबट असं खूप छान त्याचं कॉम्बिनेशन लागतं। याच्यामध्ये आता जे आपण चिरून घेतलेल्या भाज्या आहेत ते आपण टाकून घेऊयात। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं साखर देखील याच्यात टाकू शकता, पण मला आवडत नाही म्हणून मी टाकले नाही आहे। आणि आता याच्यावर हवं असेल तर तुम्ही थोडंसं पुदिना किंवा कोथिंबीर देखील ॲड करू शकता। इथे साधारण मी एक अर्धा चमचा जिरं आणि हिंग टाकलेलं आहे। आता बाइंडिंगसाठी आपण 2 चमचे साधारण बेसन पीठ घेऊयात आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊयात। तुमच्याकडे तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही थोडंसं रवा घेतलं तरी चालेल। आता इथे आपण थोडंसं मॅजिक मसाला घालूयात आणि थोडंसं मीठ, कारण मॅजिक मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे मीठ सुरुवातीला तुम्ही कमीच टाका आणि थोडंसं खाऊन बघितल्यानंतर आणखीन थोडं मीठ ॲड करू शकता। मॅजिक मसाल्यामुळे काय होतं की थोडंसं त्याला टेस्ट येते आणि त्याचा वास येतो। काही भाज्यामध्ये म्हणजे पनीरची भाजी किंवा तुम्ही अजून छोले भाजी असे काही भाजी जर बनवत असाल तर त्यामध्ये थोडंसं मॅजिक मसाला टाकला ना तर त्याचा वास घरभर दरवळतो। आता कलर येण्यासाठी मी थोडंसं हळद टाकलेली आहे आणि हाताने मी सगळं मस्त असं मिक्स करून घेणार आहे। हे बघा, सुरुवातीला मी पाणी टाकणार नाही आहे। हे बघा, असं जर गोळा बनलाय असं वाटलं तर आपला झालाय असं समजावा। आणखीन थोडं मी पाण्याऐवजी ताक ॲड करते, कारण थोडासा आंबट चव आली न्यायला तर खूप छान लागते। तुम्ही हा पदार्थ नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका। आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। हे बघा, इथे माझं सारण पूर्ण मिक्स करून झालेले आहे। आता मी तुम्हाला दाखवते। हे बघा, असं हाताने जर गोळा झाला ना तर परफेक्ट आपलं मिश्रण एकजीव झाले असं समजायचं। हे बघा, असं मी ह्याला तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। मी असं कटलेटसारखा आकाराला देते आणि थोडंसं शेवया असतात ना मार्केटमधल्या त्याच्यामध्ये मी बुडवून घेते। तुमच्याकडे जर शेवया नसतील तर तुम्ही ना थोडंसं रव्यामध्ये किंवा ब्रेड क्रम्समध्ये असं मिक्स करून घेता वरून लावू शकता। त्यामुळे काय होईल की हे तव्यावरती आपण जर शेकून घेतलं ना तर त्याचा कुरकुरीतपणा छान लागेल खायला। हे बघा, मी असे सगळे आता बनवून घेत आहे। आता इथे तवा मी थोडासा गरम करायला आधीच ठेवला होता, त्याच्यावर तुम्ही साधारण 1 चमचा तूप किंवा तेल टाकू शकता आणि हे आपले जे कटलेट आहेत ना ते आपण याच्यावर टाकणार आहोत। हो, आपण 1 वाटी पोह्यापासून असे मस्त असे कटलेट बनवले आहेत। तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही असे लांबट गोल आकाराचे बनवून तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता, पण रोज रोज तळलेले पदार्थ खायला आवडत नाहीत आणि ते तब्येतीसाठी देखील चांगले नसतात। त्यामुळे साधारण इथे 2 ते 3 चमचे वापरून तुम्ही असे शालो फ्राय करू शकता। हे बघा, असे दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि पोहा
मऊ असल्यामुळे तो पटकन शिजतो, त्यामुळे त्याला जास्त असं शिजवायला वेळ लागत नाही. हे बघा, इथे आपले कटलेट खरंच खूप छान तयार झालेले आहेत. तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा. मुलांच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या वेळेत आपल्याला काहीतरी स्नॅक खायची इच्छा होते किंवा सकाळी घाई गडबडीमध्ये ऑफिसला जाताना वगैरे काहीतरी नाश्त्याचा प्रकार करा वाटतो. तोच नाश्ता खाऊन आपल्याला जर कंटाळा आला असेल तर हे पोह्याचे कटलेट तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा, स्वस्त रहा आणि एन्जॉय करा. बाय बाय.